नमस्कार. या चॅनलवर तुमचे स्वागत आहे. आजच्या लेखाचे नाव आहे नशीब बदलायचे, विचार बदला. समाजात वावरताना बरेच जण माझे नशीब फुटके म्हणून नशिबाला दोष देत इतरांना सांगत असतात व इतर सुखी आनंदी का, तर त्याचे नशीब चांगले आहे म्हणूनच तो चांगला जीवन जगतात असे ते स्वतःही समजतात व इतरांना सांगतात. खरे तर प्रत्येकाच्या जीवनात जसे बीज तसे फळ ही मन योग्य आहे. कारण आपण आंब्याची कोय लावली तर गोड मधुर आंबेच मिळणार, परंतु जर बाभळीचे बी लावले तर त्या झाडाला काटेच येणार. हा निसर्ग नियम आहे. इच्छा तेथे मार्ग व श्रद्धा तेथे फळ हा साधा व सोपा विचार आहे, पण याकडे लोक दुर्लक्ष करतात. रडत बसणे, दुसऱ्यांना दुःख सांगणे, माझे नशीब फुटके हा जप करीत इतरांना सांगणे हीच दिनश्चर्या अनेक जण करीत असतात. खरे तर विचार ही एक मोठी विलक्षण शक्ती आहे. तुमचे भले करण्याचे प्रचंड सामर्थ्य आपल्याच विचारात आहे. म्हणून विचारवंत एकदा नव्हे तर नेहमी सांगतात की विचार बदला म्हणजे नशीब बदलेल. भाकरी का करपते, ती फिरवली नाही तर. तसेच विचारांचे पर्यायाने नशिबाचे आहे. आमच्याकडे अमुक नाही, सारखा कलह आहे, कोणीच ऐकत नाही, मरेपर्यंत आमचे नशीब उघडणार नाही असे म्हणत किती दिवस रडत बसणार. रडत्या रडतच राहतो. ग्रामीण भागात एक म्हण आहे, रोज मरे त्याला कोण रडे. आणि ही म्हण 100% खरी आहे. रडणारा स्वतःही समाधानी नसतो व इतरांना सुद्धा समाधानी होऊ देत नाही. स्वतःच्या चुका लपविण्यासाठी नशिबाला दोष देणे व रडणे चालूच असते. नशीब एवढं कच्चं असतं का? एक वेळ गाडगं कच्चं राहू शकतं, पण नशीब कच्चं राहू शकत नाही. तुमचे विचार कच्चे, कमकुवत, संकुचित असल्याने वागण्यात, त्याप्रमाणे कृती करण्यात व त्याप्रमाणे निर्णय घेण्यास असमर्थ ठरल्याने अपयश येते. म्हणून आपण दुःखी होऊन इतरांना म्हणजेच नशिबाला दोष देत राहतो. आपण जीवन जगताना सर्वात सोपी व सहज गोष्ट कोणती असेल तर ती म्हणजे सुख मिळवणे. चारही बाजूला सुखच सुख आहे, परंतु ते आपल्या नजरेला विचाराला दिसत नाही. म्हणूनच योग्य विचार अभावी ते घेताही येत नाही. केवळ पैशाने सुख मिळत नाही. पैसा मिळाल्याने समाधान मिळेल, पण सुख नाही. आजही लाखो लोक पैसा ते मिळवणारच व सुखाचा आनंद लुटणारच, तर ते परमेश्वर देणार. कारण परमेश्वराने जे जे हवे ते आपल्याकरिताच निर्माण केले आहे. याचा विचार करा. मी दुःखाने दारिद्र्याने रडत बसणार नाही, प्रामाणिक कष्ट करेल, मिळेल त्यात समाधान मानेल, तरच निश्चित अशा वेळी सकारात्मक विचारांना परमेश्वरही साथ देतो. ईश्वराने अपंगांना केवढे सामर्थ्य दिले आहे. आपण तर धडधाकट आहोत. आपण अंधळे, पंगू नाही. ही ईश्वरी देणगी आहे. आपण भाग्यवान समजून खूप समाधान मिळवू शकतो. तुलना आपल्यापेक्षा खालच्याची करावी, मोठ्यांची कधीच करू नये. प्रामाणिक सकारात्मक सृजनशील विचार यामागे परमेश्वर उशिरा का होईना फळ देतो. परमेश्वराला आपल्या पाठीशी होण्याकरिता आपल्या इष्टदेवतेचे सदोदित नाम मात्र घ्यायलाच हवे. म्हणून म्हणावेसे वाटते, विचार बदला म्हणजेच स्वभाव बदलतो. स्वभावातील बदलामुळे सवयी बदलतात. सवयी बदलामुळे व्यक्तिमत्व बदलते. व्यक्तिमत्व बदलले की आपले भाग्य बदलतेच. धन्यवाद. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.